हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती एस एस मेंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. 2 दिवसापासून रेसिपीजचे शॉर्ट्स मी टाकलेले नाही आहेत, कारण वेगळेच कामं माझ्या मागं लागले असल्यामुळे. हे बघा, मी लाल मिरची घरीच बनवली आहे. मी ही मिरची आणून ऊन पडेल तसं वाळवली होती, लाल मिरची. आणि मग ही घरीच वाटली मी मिक्सरवर. काल वाटून ठेवली होती आणि आज तेल घालून मी ती दुमसून घेतली आहे. मिक्सरवरच केले मी लाल तिखट ज्याला म्हणतात ते. हे बघा, असं मिक्सरवरच केले. थोडं थोडं तेल गरम करून ठेवलं होतं. थंड झाल्याच्या नंतरनं मग ही बघा, तेल घालायच्या आधी मिरचीचा रंग असा होता. आधी आहे ना, तसा होता आणि नंतर हे बघा असा झाला आहे तेल घातल्याच्या नंतर. आणि आता लगेचच मी ही बरणीमध्ये स्टोअर करणार आहे. हे बघा, मीठ घातले खाली, कारण की मग ते जाळ्या वगैरे नको व्हायला म्हणून. हे बघा, असं आपलं झालं आहे लाल तिखट. कसं झालं आहे रंग, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वर्षानुवर्ष टिकतं हे लाल तिखट. फक्त स्टोअर व्यवस्थित करायचं त्याला. हवा बंद, म्हणजे झाकण त्याचं एकदम टाईट पाहिजे. हे बघा, लाल तिखट आपलं खूप छान असं झणझणीत तिखट झालं आहे. आणि गुंटूर आणि थोडीशी गावरान मिरची मी यावेळेस मिक्स केली आहे. बॅडगी मिरची न घालताच मिरचीला कलर छान आला आहे. हे बघा, असं व्यवस्थित मी 2.5 किलोचं लाल तिखट केलं आहे. घरीच केलं आहे आणि ते पण मिक्सरवर. हे बघा, असं स्टोअर करून ठेवायचं. आणि मग मिरची भरून झाल्याच्या नंतरून वर पण थोडंसं 1 चमचा एवढं मीठ व्यवस्थित घालून ठेवायचं. आणि घट्ट झाकण लावून त्याला व्यवस्थित पॅक करून रेग्युलर हात न लागायच्या ठिकाणी ठेवायची मिरची. कलर एवढा सुंदर आलेला मिरचीला. हे बघा, असा कलर झालेला. अशी लाल मिरची झाली होती आपली, लाल भडक एकदम. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.